धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। धुळे जेलमधून खुनाचा कैदी पसार, जेल प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण। धुळे कारागृह प्रशासनाच्या हातावर तुरी कैद्याचे पालन। नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथील 2017 साली खुनाच्या गुन्ह्यात धुळे कारागृहात शिक्षा भोगत असलेला भिकन पिंजारी कैदी पसार झाल्याची घटना घडली आहे। धुळे येथील खुल्या कारागृहात शेती कामासाठी हा कैदी नियमित जात होता। त्यातच त्याने बंदोबस्तावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पलायन केल्याची माहिती दिली जाते आहे। भिकन पिंजारी वय 54, राहणार निफाड, जिल्हा नाशिक, हा कैदी धुळे जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत होता। भिकन पिंजारी याच्या विरुद्ध नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव पोलीस ठाण्यात खून आणि अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल आहे। या प्रकरणात न्यायालयाने 30 एप्रिल 2022 रोजी दिलेल्या निकालानुसार त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती। धुळे कारागृह प्रशासनाने त्याला कारागृह परिसरातील बावळीबाग येथील शेतीकामासाठी नेमले होते। सकाळच्या सुमारास शेतीकाम सुरू असताना त्याने संधी साधून कारागृह परिसरातून पळ काढल्याचे समोर आले आहे। कैदी फरार झाल्याची माहिती मिळताच कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली। या प्रकरणी कारागृहातील शिपाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पोलिसांनी फरार कैद्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला असून विविध पथके रवाना करण्यात आली आहे। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। धुळे जिल्हा कारागृह अंतर्गत नव्याने सुरुवात करण्यात आलेले धुळे जिल्हा खुले कारागृह हे सुरू करण्यात आलेलं असून या ठिकाणी सद्यस्थितीत जवळपास एक आपले 70 बंद्यांची निवड झालेली आहे आणि मध्यवर्ती कारागृहातून त्यांच्या वर्तणुकीनुसार त्यांच्या कारागिरीन चांगल्या वर्तणूक असतात आणि इथं त्यांचं सिलेक्शन होत असते आणि त्यांना स्वतःच्या जबाबदारीवर कुटुंबात लवकरात लवकर जाण्याच्या दृष्टीने त्यांचं खुले कारागृहात निवड केली जाते। त्यानुसार जो काल पलायन केलेला बंदी आहे, बंदी क्रमांक 58 भिकन नजीर पिंजारी, यास देखील दैनंदिनीप्रमाणे आपल्या खुले कारागृहात जवळपास एक 15 ते 16 एकर जमीन आपली नदीबागला आहे आणि 6-7 एकर जमीन आपली बावडीबाग म्हणून असे 2 शेतीशेड आहेत। त्या ठिकाणी दैनंदिनीप्रमाणे त्याला बावडीबाग येथे शेतीकाम दिलेलं होतं। दुपारचं जेवण वगैरे करून एक 2:15 ते 2:30च्या दरम्यान त्या बंद्यांनी कर्तव्यावरील कर्मचारी यांची नजर चुकून, आणि तुम्ही बघत असाल की खुले कारागृह हे पूर्ण धुळे शहरातील एकदम मुख्य रहदारी ठिकाणी असल्याने नजर चुकून तो तातडीने तिथून त्यांनी पलायन केलेलं आहे। तर त्याबाबत आम्ही संबंधित पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन येथे BNS 262 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा पण दाखल केलेला आहे। आमचे कारागृह कर्मचारी अधिकारी यांनी पण त्याचा काल शोधाशोध घेतलेला आहे आणि पोलीस स्टेशनमार्फतसुद्धा त्या बंद्याचा शोध घेणे सुरू आहे आणि तो पिंपळगाव बसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहे। तर त्याचा शोध घेणं चालू आहे आणि लवकरच बंदी शोधून सापडेलसुद्धा, त्याचा शोध घेणं सुरू आहे। साहेब, मागे पण असं आपल्या इथे कारागृहामध्येच फाशी घेण्याची बी घटना आपली होती, तर अशा प्रश्नचिन्ह निर्माण होते किंवा इथे प्रशासनाचा काही वचक नाही आणि आरोपी पाळाला तो फाशी घेणं यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं, याबद्दल काय सांगतो? महिलेने पण फाशी घेतली होती मागे आणि नाही, त्याबाबत नाही। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।